नमस्कार. बायबलच्या भविष्यवाणीमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या 7 वर्षांच्या काळाबद्दल सांगितलं आहे, ज्याला महासंकटकाळ असं म्हणतात. म्हणजे चांगल्या आणि वाईट शक्तींमधला तो अंतिम संघर्ष. पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की या निर्णायक काळाची सुरुवात होते तरी कधी? आज आपण याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या ग्रंथाचा जरा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे, म्हणून आपण एका व्यवस्थित मार्गाने पुढे जाऊ. सगळ्यात आधी ही भविष्यवाणी नेमकी काय आहे ते बघू. मग त्यातली मुख्य पात्र कोण आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर घटनांचा क्रम कसा आहे ते पाहू. आणि शेवटी या सगळ्यामागे अंतिम उद्देश काय आहे तेही जाणून घेऊ. चला तर मग सुरू करूया. तर बायबलच्या भविष्यवाणीत शेवटचा आठवडा या शब्दाला खूप महत्त्व आहे. हा म्हणजे तो 7 वर्षांचा काळ, ज्या काळात चांगल्या आणि वाईट शक्तींमध्ये शेवटचं निर्णायक युद्ध होणार आहे. पण गंमत म्हणजे ह्या निर्णायक काळाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी होते हेच एक मोठं रहस्य आहे. आणि हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. तो शेवटचा आठवडा नक्की सुरू कधी होतो, त्याचा नेमका स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे? कारण बघा, जोपर्यंत सुरुवात कुठे आहे हेच कळत नाही, तोपर्यंत पुढे घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावणं जवळजवळ अशक्य आहे. ठीक आहे, तर मग आपण जास्त वेळ न घालवता थेट उत्तरापासूनच सुरुवात करूया. हा ग्रंथ काय निष्कर्ष काढतो ते आधी पाहू, आणि मग त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते पुरावे आणि तर्क दिले आहेत ते एक एक करून समजून घेऊ. या ग्रंथानुसार उत्तर अगदी स्पष्ट आणि थेट आहे. तो शेवटचा आठवडा सुरू होतो जेव्हा 6वी तुतारी वाजते. हो, प्रकटीकरणाच्या पुस्तकात जी 6वी तुतारी सांगितली आहे तोच क्षण. आणि हाच मुद्दा आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा मूळ आधार आहे. पण मग प्रश्न येतो की 6वी तुतारीच का, इतर कोणती घटना का नाही? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी या भविष्यवाणीतली काही मुख्य पात्र कोण आहेत हे ओळखून घ्यावं लागेल. कारण त्यांची ओळख आणि त्यांची कामं या सगळ्या घटनाक्रमाशी थेट जोडलेली आहेत. यातली पहिली महत्वाची ओळख आहे 1,44,000 लोकांची. स्रोत ग्रंथ सांगतो की हे मानव जातीमधून निवडलेले असे खास लोक आहेत, ज्यांना 6वी मोहोर उघडल्यावर देवाकडून संरक्षणासाठी एक विशेष शिक्का दिला जातो. त्यांना देवाला अर्पण केलेलं पहिलं फळ असंही म्हटलं जातं. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा ग्रंथ असं मानतो की हे जे 1,44,000 लोक आहेत आणि जे 2 साक्षीदार आहेत ते 2 वेगळे गट नाहीत, ते एकच आहेत. आणि त्यांचं काम काय? तर भविष्यवाणी करणं आणि त्या संकट काळात देवाच्या लोकांचं नेतृत्व करणं. आता इथे खूप महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. भविष्यवाणीमध्ये देवदूतांच्या 2 वेगवेगळ्या गटांचा उल्लेख येतो. पहिला गट आहे 4 वाऱ्यांचा, ज्यांना पृथ्वी, समुद्र आणि झाडांना इजा करण्यासाठी सोडलं जातं. आणि दुसरा गट आहे फरात नदीजवळ बांधलेल्या 4 देवदूतांचा. यांना 6वी तुतारी वाजल्यावर सोडलं जातं. आणि त्यांचं काम आहे 1/3 मानवजातीला मारणं आणि श्वापदाला मोकळं करणं. हा दुसरा गटच त्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात करतो. त्यामुळे या 2 गटांमधला फरक समजणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता आपण त्या घटनांचा क्रम बघूया. म्हणजे एकानंतर एक काय घडतं जे आपल्याला थेट त्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत घेऊन जातं. हा एक प्रकारचा काउंटडाऊन आहे. हा क्रम बघा कसा आहे. सगळ्यात आधी 6वी मोहोर उघडते आणि 1,44,000 लोकांना संरक्षणाचा शिक्का मिळतो. मग 7वी मोहोर उघडल्यावर 7 तुताऱ्यांची तयारी होते. त्यानंतर पहिल्या 4 तुताळ्या पृथ्वीवर 1/3 विनाश घडवतात. 5व्या तुतारीने सैतानाला पृथ्वीवर खाली फेकलं जातं. आणि मग शेवटी येते 6वी तुतारी. ती वाजताच फरात नदीचे देवदूत सुटतात, श्वापद उदयास येतो आणि तो शेवटचा आठवडा सुरू होतो. सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. तर 6वी तुतारी वाजली आणि आता आपण त्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे त्या महासंकट काळात प्रवेश केला आहे. आणि हा काळ सुरू होताच एक मोठा संघर्ष सुरू होतो, जो एका ठराविक वेळेपर्यंत चालतो. 1,260 दिवस. हो, 1,260 दिवस. हा आकडा म्हणजे त्या 7 वर्षांच्या आठवड्याचा पहिला अर्धा भाग, म्हणजे 3.5 वर्ष. आणि भविष्यवाणीनुसार हा काळ प्रचंड मोठ्या आध्यात्मिक संघर्षाचा आणि संकटांचा असणार आहे. या 3.5 वर्षांच्या काळात 2 शक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकतात. एका बाजूला आहेत ते 2 साक्षीदार, म्हणजे ते 1,44,000 लोक, जे देवाची सुवार्ता सांगतात आणि लोकांना श्वापदाची उपासना करण्यापासून सावध करतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे श्वापदाचं सैन्य, जे लोकांना जबरदस्तीने श्वापदाची पूजा करायला लावतं आणि जे ऐकत नाहीत त्यांना मारून टाकतं. आणि या पहिल्या अर्ध्या भागाचा शेवट तर खूपच नाट्यमय आहे. असं वाटतं की श्वापद जिंकला,
तो त्या 2 साक्षीदारांना मारून टाकतो. पण हा त्याचा तात्पुरता विजय असतो, कारण त्यानंतर लगेचच पहिले पुनरुत्थान होतं. देवाचे निवडलेले संत वर उचलले जातात आणि खाली पृथ्वीवर राहिलेल्या लोकांसाठी शेवटच्या 7 पिढ्यांची तयारी सुरू होते. पण प्रश्न असा आहे की हे सगळं का घडतंय? यामागे फक्त विनाश आणि न्याय निवाडाच आहे का? तर स्रोत ग्रंथानुसार या सगळ्या घटनांमागे एक खूप मोठा, एक वैश्विक उद्देश दडलेला आहे. हा ग्रंथ सांगतो की ही संपूर्ण भविष्यवाणीची साखळी एका अंतिम वैश्विक ध्येयासाठी आहे. हे ध्येय फक्त माणसांसाठी नाही, तर संपूर्ण सृष्टीसाठी आहे. तर मग पाहूया की ते अंतिम ध्येय नेमकं आहे तरी काय. आता बघा, इथे या ग्रंथाचा संपूर्ण सार आहे. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलंय? पहिलं म्हणजे संतांचं पुनरुत्थान हे देवाच्या आज्ञा सत्य असल्याचा पुरावा देतं. यामुळे संपूर्ण सृष्टीच्या मनातून देवाविषयीची प्रत्येक शंका निघून जाते आणि जेव्हा शंका मिटते तेव्हा सगळ्या सजीवांची इच्छाशक्ती परिपूर्ण होते, म्हणजे ते पुन्हा पाप करणार नाहीत. साहजिकच पाप संपलं की मृत्यूही संपतो आणि जेव्हा पाप आणि मृत्यू दोन्ही संपतात तेव्हा खऱ्या अर्थाने विश्रांती मिळते आणि सृष्टीची निर्मिती पूर्ण होते. आणि हेच या ग्रंथाचं अंतिम वाक्य आहे. जेव्हा मृत्यू नाहीसा होतो तेव्हा विश्रांती मिळते. जेव्हा विश्रांती मिळते तेव्हा सृष्टी पूर्ण होते. हे एक वाक्य या संपूर्ण गुंतागुंतीच्या भविष्यवाणीचा खरा उद्देश स्पष्ट करतं. म्हणजे या सगळ्या घटनांचा अंतिम हेतू विनाश नाही, तर सृष्टीला तिच्या मूळ परिपूर्ण अवस्थेत परत नेणं हा आहे. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.